सुपुत्र आहेत आणि पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर दमदार परफॉर्मन्स दिलाय. त्यामुळं जेव्हा असं यंग खेळाडू मात्र संघाचा हिस्सा बनतात ना तेव्हा त्या संघाला मात्र अधिकाधिक बळकटी मात्र प्राप्त होत असते. हे फ्युचर आहे एखाद्या संघाचं. तुम्ही यंगस्टरला समाविष्ट करून घ्या, त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स झाला तर नक्कीच मात्र तो संघ परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल होता, इकडे मिस केला मित्र फलंदाजांना. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट साइडसाठी घेण्यात आले. चेक केलं जाईल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. राजेंद्र मात्रे कुटारी, कृष्णा मात्रे. It's a no ball. त्यामुळे 2 धावा मिळतील आणि 2 धावेनं टोटल जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावर. इट्स अ फ्री बॉल. थोडस धीम्या गतीने टाकला होता मिड ऑनला. थोडीशी मिसफीड झाली त्या ठिकाणी. सिंगल आली. 1 रन प्राप्त होताना दिसेल. टोटल मूव्स टू 4 नाव. सर्वेश उलवेकरला आपण पाहतोय. उस्मानचा विकेट घेतला होता या गोलंदाजानं. ओ लॉफ केलं ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लेंथ बॉल होता. सर्वेशचा भिरकावून दिलाय. ऋतिकच्या बॅट मधून येतोय हा तडाकेबंद फटका. षटकार. रात अंधेरी है लेकिन पता नहीं आज बिल्ले के घर पे सन्नाटा क्यों छाया हुआ है. मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है. मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है. 10 धावा फलकावर मात्र या षटकाराच्या सहाय्यानं. त्यामुळे मागच्या मॅच मध्ये मात्र चांगली बॉलिंग केली होती. इकडे मात्र आपण बघितलं तर पेटाली संघाला जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये निदान 14 धावा कराव्या लागणार आहेत. आणि असं असताना मात्र सुरुवातीपासून आक्रमक होणं स्वाभाविकच होतं आणि त्याचमुळे आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली ती ऋतिक केणीनं. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह. ओव्हर्स द बॉलर हेड. बॉल सीमा रेषा पार. 6 षटकार. प्रशांत पाटील कॅप्टन खंबीर आहे किरवली संघाचा. आहे किरवली संघाचा. आहे किरवली संघाचा. मंगेश पाटील ऑलराउंडर बायकर मॅन या नावाचा. बायकर मॅन या नावाचा. बायकर मॅन या नावाचा. तेजस पाटील ऑलराउंडर खेळ दाखवतो मैदानावरी. तेजस पाटील. चला थोडं स्पीडअप करा. टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज. स्कोर मूव्स टू 16 नाव. 16 धावा धाव फलकावर. 2 मोठे षटकार मात्र पाहायला मिळाले ऋतिकच्या बॅटमधून. सर्वेश उलवेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. एज लागले. संधी आहे आणि झेल टाकलाय. सचिन कडू यांनी मागच्या मॅच मध्ये एक चांगला झेल टिपला होता. सगळ्यात महत्वाचा झेल होता. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेट खेळ. परंतु ऋतिक केणीचा सोडलेला झेल मात्र थोडासा महाग ठरू शकतो. आणि या मॅच मध्ये जर मॅच गेली तर मात्र झेल हे रिझन होऊ शकेल. हे कारण होऊ शकेल पराभवाचं. आणि त्याचमुळे आता थोडंसं टेन्शन मध्ये असेल. सुटकेचा निश्वास टाकला पेटाली संघानं. फुल टॉस आहे. दिशा दिले. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता येतोय चौकार. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील. थँक्यू DJ.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 21 धाबा 21 म्हणजे शेवटचं षटक जे पेटाली संघाकडून आलं होतं आर्यनचं त्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या. जवळ तेच कव्हर अप केलंय आणि त्याचमुळे खरं तर एवढ्या धाबा करून सुद्धा पाहायला गेलं तर टेन्शन आता मात्र रोहिंग्या संघावर असेल. 18 बॉल 34 धाबांची गरज आहे. त्यामुळे विकेट्स जर आल्या नाहीत तर मात्र फार कठीण होऊ शकेल या मॅच मध्ये या धाबांचा बचाव करणं एसीसी रोहिंग्या संघाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर संकेत येतोय. काही झालं तरी या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल एसीसी रोहिंग्या संघाला. रोहन याची खेळी पाहिली होती 29 धाबांची ज्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. गोलंदाज संकेत बॉलिंग ट्रॅकवर पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धाबा आल्यात. महागड षटक मात्र रोहिंग्या संघाकडून पाहायला मिळालं उलवेकरचं. सुंदर असा स्कोअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा पार 4. अहो सरफरे वहिनी बोला. आज गुलाबी साडी नेसून ते मी ट्रेन करायला चाललीये. कोणता? गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. चौकार आलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. 25 55 धाबा करायच्या त्या मॅच मध्ये आणि अजूनही 30 धाबांची गरज आहे. वेळी सावरला नाही एसीसी रोहिंग्या संघानं तर मात्र फार कठीण होईल हा सामना वाचवणं त्यांच्यासाठी. कारण ज्या पद्धतीनं दोन्ही फलंदाज सलामीवीर मात्र आक्रमक झालेत आणि हेच रौद्र रूप असंच ज्या पद्धतीनं धारण केलं आणि हेच मात्र पुढच्या काही चेंडूंमध्ये जर पाहायला मिळालं तर लवकरच धाबा चेस होऊ शकतील. त्यामुळे विकेट हा एकमेव आधार घेऊन मात्र मैदानामध्ये बॉलिंग करावी लागेल, फिल्डिंग करावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या दिशेने निघून गेलाय. एक चांगली लाईन पाहायला मिळाली. थोडंसं बाहेर ठेवणं जेणेकरून फलंदाजाच्या पाठपासून रीच होणार नाहीये. आणि कधी कधी मग अशा चेंडूवर मात्र जेव्हा फटके खेळण्यासाठी जातो तेव्हा मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा होत असतात. त्यामुळे ही लाईन गोलंदाजासाठी ऑलवेज मी तर म्हणेन चांगली असते. आउटसाइड ऑफ स्टंप खोलात टाकला होता. फुल लेंथ होता. काय कमबॅक करतो या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर चौकार पडला होता संकेतच्या परंतु त्यानंतर मात्र 2 डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. खरं तर या मॅच मध्ये सोडलेला झेल थोडासा जिव्हारी तर लागलाय परंतु त्याच वेळेला जर या ओव्हरमध्ये कमबॅक करणं गरजेचं सुद्धा होतं आणि तेच संकेत करत असताना 25 धाबा स्कोर कार्डवर आहेत. समोरच्या दिशेला हा ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे तोपर्यंत सिंगल मिळेल. मधुकर आहे त्या ठिकाणी. 2 डॉट बॉल नंतर सिंगल घेत असताना ऋतिक. प्रथमेशच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आपण पाहिलाय. एज लागले आणि या सिरीज गलीमध्ये उडालेला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का पेटाली या संघाला प्रथमेशच्या स्वरूपामध्ये. सबसे कातिल गौतमी पाटील. सबसे ब्रेक थ्रू दिलाय संकेत पाटीलला. चांगली बॉलिंग मात्र पाहायला मिळाले. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 5च धाबा आल्यात.
त्यामुळे कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये सर्वेश जे महागडं षटक ठरलं होतं आणि तेच कुठेतरी कव्हरअप करायचा प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये झालाय. नवीन फलंदाज परेश केणी नॅट नंबर 3. हा चेंडू सुद्धा तेवढाच महत्वाचा असेल तो गोलंदाज संकेतचा, कारण एक चांगलं षटक येणं गरजेचंच होतं. आत्तापर्यंत तरी आले, परंतु शेवटच्या बॉलवर मात्र काय घडणार. बऱ्याच वेळेला शेवटचा चेंडू बऱ्याचशा संघांचे कॅल्क्युलेशन बिघडवत असतो. चला थोडं स्पीडअप करा रोहिंजन टीम प्लीज. लेफ्ट हँडेड बॅटर परेश केणी ऑन स्ट्राइक नाव. संकेत तयार. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. जोरदार अपील पाहायला मिळाली होती, लाऊड अपील. पंचांनी अपील नाकारले. इकडे लेग बायच्या स्वरूपात कदाचित या रन्स असतील. पाहूया 2 धावा पूर्ण केल्यात आणि या सिटीज लेग बाय रन 29 स्कोर जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावर. चांगल्या धावा आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्डवर 29 धावा, म्हणजेच काही या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा दिल्या त्या संकेतनं. आणि त्याचमुळे आता मात्र समीकरण बदलेल. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. दोन ओव्हर्स मध्ये 26 धावांची गरज आहे. वाघ काही दिवसापूर्वी बिबट्याचं दर्शन झालं होतं या मैदानावर. बिबट्या येऊन गेला या मैदानावर, त्यामुळे थोडं लक्ष ठेवा आजूबाजूला. ओ सुरेख ड्राईव्ह आहे स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. जेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. आणखीन एक सहज सोपा झेल मात्र सोडला जातोय. आणि असे झेल जर सुटत राहिले तर मात्र फार कठीण होऊ शकेल रोहिंजन संघ तुमच्यासाठी. सिंगल आली. 11 बॉल 25चं समीकरण. 25 नीडेड नाव. रिमेनिंग 11 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र वेगवान स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पसार. थोडस चुकीचं फील्ड मी तर म्हणेन या सिच्युएशनला. बॉल सीमा पार 4. पाहायला गेलं तर एक प्रॉपर फील्ड रचना आहे त्या ठिकाणी. आणि तिथून जर चौकार जात असेल तर कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये मी तर म्हणेन आपल्याकडून चुका झाल्या. क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये असंच म्हणावं लागेल. आणि त्याच स्वरूपाचा मात्र हा चौकार पाहायला मिळाला. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर. 10 बॉल 21 धावांची गरज आहे.
समोरच्या दिशेला पुन्हा एकदा ओ इकडे मात्र पाहूया चांगलं कौरव त्या ठिकाणी सुजित कडून 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36-36 या आकड्यावर 9 बॉल 19 धावांची गरज आहे. 19 रिक्वायर्ड. रुपेश परंतु 3 चेंडू मात्र फार महत्वाचे आहेत. या 3 बॉल मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल तरच हा सामना काही अंशी रोहिंजन संघाच्या बाजूने जाऊ शकेल. समोर ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका. सुजित पुन्हा एकदा सिंगल मिळेल. एक धाव. सिंगलनं फारसं नुकसान होणार नाहीये. मोठे फटके रोखायचे आहेत या सिच्युएशनला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. येणारे आता मात्र 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 8. हे इक्वेशन मात्र या मॅच मध्ये थोडस एनर्जेटिक खेळ आता मात्र सुरुवात केले. थोडस गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली रोहिंजन संघानं. क्षेत्ररक्षणामधल्या त्याच उणीवा मात्र वारंवार दिसून येतात. क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये मित्र म्हणून थोड्याशा अडचणी निर्माण होतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऋतिकचा. यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण. एक धाव फार महत्वाची आहे या सिच्युएशनला. धावा वाचवायच्या असतील ना तर ईच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट. 16 धावांची गरज आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल 16 दोन्ही संघांसाठी. आता मात्र टेन्शन वाढत चाललंय. चित्तथरारक लढत मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यात मात्र शंका नाहीये. ओ घरंगळत चाललाय हा चेंडू. ऑन साइड ऑन ड्राईव्ह केला. अगेन मिड विकेट. थ्रो आता मात्र चांगला होतोय. स्ट्राईक हँडचा फलंदाज धावत सुटला होता. एकच धाव आले. सिंगल रन. हे षटक मात्र समाप्त झाले. आता मात्र इक्वेशन पाहूया. 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला. अंपायर इथं नसतो स्वर्गामध्ये नसता तर कोण याच्यावर होणार. याच्यावर कोण नाही बघूया. याच्यावर फक्त यम खुश होणार. कारण यम काळा हा काळा. काल्या साडीला काला ब्लाऊज मॅच ना. पण आता गोटे अंपायर काय नाही आलो. त्याचा झाले ताडगोला. डोंगणाचे झाले ताडगोले. छातीची पत्रावल. गाल झाले खोबऱ्याच्या वाटेसारखे. स्वतःनी घालवलो. चांगला कलाकार होता. 15,000चा गोट्याचा 1500ला पण विचारत नाही. का जाटे देणार कोण पैसे. हा ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला हे ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे एक चांगली पर्वणी. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. चित्त थरारक लढत मात्र पाहायला मिळते. रोहिंजण आणि पेठाली या 2 संघादरम्यान मात्र किरवली नाईट स्पर्धेमध्ये रंगणारा हा सामना मात्र कोणता संघ जिंकणार आणि याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले. 6 बॉल 15 धावांची गरज आहे. शेवटचं षटक मात्र गोलंदाजी मार्कवर. अनुभवी गोलंदाज सचिन कडू. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. तो सरळ जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरतून. सचिन कडूचं तोंड कडू झालं असेल. भव्य स्वागत षटकारांना. मेला कमजोर दिलाचा मी मारायच्या आधीच मेला. ओम फट स्वाहा. टेन्शन वाढले आता मात्र रोहिंजण संघावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवर जेव्हा षटकार येतो ना
गोलंदाज जवळ जवळ अर्धा बीतर म्हणून गोंधळून जातो. तेच घडले. टीम मीटिंग कॉल करण्यात आले, परंतु जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. थोडं स्पीडअप करा. एसीसी रोहिंजन संघ रात्रीची स्पर्धा आहे. प्रेशर प्रेशर आहे, अंडर प्रेशर. बऱ्याचशा चुका केल्या क्षेत्ररक्षणामधून मी तर म्हणेन, आणि त्या जर झाल्या नसत्या तर कदाचित इकडे मात्र रोहिंजन संघाची परिस्थिती अतिशय मजबूत स्थितीमध्ये असते. परंतु अजूनही मॅच गेलेली नाहीये. इथूनही सामना मात्र दोन्ही संघांकडे आहे. शेवटचे 5 बॉल 9 धावांची गरज. ओ या वेळेस मात्र स्क्वॉड ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. बॉलला पाठवले सीमा रेषा पार. यस इट इज इट्स अ मॅक्सिमम षटकार. खुश हुआ. लगातार 2 षटकाराने आता मात्र हवाच काढले रोहिंजन संघाची. जेल सोडला होता सचिन कडून आणि तोच ऋतिक आता मात्र त्याच्याच गोलंदाजीवर मात्र अक्षरशः वाभाडे काढतोय गोलंदाजीचे. शेवटच्या 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. 3 रिक्वायर्ड्स नाव. सामना पूर्णपणे पेठाली संघाच्या मुठीमध्ये आलाय. सोडलेले जेल, क्षेत्ररक्षणामधला गलथानपणा आणि त्याचमुळे एसीसी रोहिंजन संघ सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर थोडासा पराभवाच्या छायेमध्ये दिसतोय. परंतु पाहूया सचिन कडू. जर ही विकेट मात्र या क्षणाला आली ठरू शकतो तेव्हा या मॅच मध्ये जर मॅच गेली मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल ते सचिन कडू यांना. शेवटचे 4 बॉल 3 धावांची गरज. ओ बॅक टू द बॉलर्स. इथे रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. कमबॅक करतोय. कमबॅक करतात या ठिकाणी सचिन. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सुपर मॅच. कमालीचा सामना रंगलाय तो रोहिंजन आणि पेठाली या 2 संघादरम्यान. 55 धावांचं टार्गेट आणि तेही पाठलाग करत आणले आतापर्यंत पेठाली संघानं. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. धानसर संघाचे कॅप्टन आपण लवकर या प्लीज. टीम धानसर. ओ फुल टॉस बॉल आणि पाठवलाय. विजयी शॉट. सामना जिंकलाय पेटाली संघानं. वेल प्लेड बॉयज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम पेटाली आणि हार्ड लक एसीसी रोहिंजन टीम. 9 विकेटनं मात्र हा सामना जिंकलाय. ऋतिक केणी 15 बॉल मध्ये 41 धावांची बादळी इनिंग मात्र साकारली आणि तोच ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र ऋतिकला सन्मानित केलं जाईल. परंतु कॅचेस विन द मॅचेस हेच दिसून आलं या मॅच मध्ये. आणि सोडलेला 1 झेल 2 झेल हे मात्र चांगले जिव्हारी आता मात्र लागलेत. हार्ड लक रोहिंजन टीम. झालेल्या चुका सुधारून पुन्हा एकदा नव्या उमेदीनं पुढच्या स्पर्धांमध्ये रोहिंजन संघ आपल्याला दिसून येईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे जाऊया. परंतु ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित या स्पर्धेमध्ये परत आम्हाला समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. मनापासून आभार मानेन ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली. आमचे गुलशन पाटील असतील, आमचे प्रशांत पाटील असतील, मंगेश असतील, नवनाथ असतील, मयूर असतील, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या रायगड क्रिकेट समालोचक संघाचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर असतील, सगळ्यांचं मनापासून आभार मानतोय आणि या स्पर्धेमधून रजा घेतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करायची आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी अरविंद पाटील मी यांना विनंती करतो की आपण या आणि आपल्या शुभास्त्या पुरस्कार द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच दीपक पाटील सर. अनाउन्समेंट. 15 बॉल 41 धावा ऋतिक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऋतिक ठरला या मॅचचा हिरो. ऋतिक केनी हेलिकॉप्टर मॅन स्पेशलिस्ट पेटाली संघाचा खेळाडू आणि त्याला पुरस्कार देतील अरविंदजी पाटील. जय मल्हार कलेक्शन आमचे साहेबांकडून हा ब्रँडेड टी शर्ट आणि सामनावीर. चला धानसर संघाचा संघनायक या टॉससाठी लगेच. धानसर आणि पेठाली अंतिम लढत सुपर 5 मध्ये कोण जाणार याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद अरविंद पाटील साहेब. आपल्या शुभास्ते टॉस